हेतवे तापत्रय विनाशाय कृष्णाय वयं नुमः। काल आपण रामचंद्र प्रभूची आणि भरताची भेट झालेली ही कथा ऐकली. बोलू नका. नंतर ते बोलू नका. भरत हे नंदीग्रामला आलेले आहेत. तिथं पादुकाची स्थापना केलेली आहे आणि रामराजाची आज्ञा म्हणजे त्या चरणाची आज्ञा समजून कारभार करीत असत. भरतही देखील साधू वेशातच राहिले. अंगाला भस्म लावायचे, साधे कपडे धारण करायचे. राजा म्हणून ते वावरलेच नाही. तर मी एक रामाचा कोण आहे, सेवक आहे, अशा तऱ्हेनं त्यांनी राज्यकारभार तिथे केला. त्याच्यानंतर रामराया जे निघाले चित्रकूट पर्वतावरून, ते आत्री ऋषीच्या आश्रमात आले. तिथे आत्री ऋषीचा आश्रम आहे. त्या आत्री ऋषीच्या आश्रमात आले. अत्री शब्दाचा अर्थ नाही, त्रीन नाही. त्री म्हणजे तीन. संस्कृत मध्ये तीनला काय बोलते, त्री. इंग्रजीत थ्री आणि संस्कृत मध्ये त्री आणि मराठी तीन. बरोबर आहे. तीन नाही म्हणजे तिथं गुणाचा संबंध, ते गुणरहित आहे असे अत्री. आणि कोणत्याही प्रकारची असूया नाही चित्तात, कोणाविषयी द्वेष नाही, मत्सर नाही, काही नाही. अनसूया. अन म्हणजे नाही, कोणत्याही प्रकारचा द्वेष मत्सर नाही. तिचं नाव अनसूया. नाहीच लक्षात आलं तर आपलं मायमावल्या अनसाबाई. पण तिचं नाव काय, अनसूया माता. अशी ती अनसूया माता. त्या आश्रमात दोघ जण राहायचे. ते तिथं रामचंद्र प्रभू गेले. त्यांना फार आनंद झाला. रामाला पुत्रवत आलिंगन दिलं अत्री ऋषीनं. अनसूया मातेनं सीतेला जवळ घेतलं, कुरवाळलं, तोंडावरून हात फिरवला आणि माय मी तुझी आईच आहे. सीतेलाही भरभरून आशीर्वाद दिलेला, रामालाही आशीर्वाद दिला. आणि आत्री ऋषीच्या आश्रमात ते त्यांच्या आज्ञेवरून मुक्कामाला राहिले. सीतेलाही भरपूर अशा प्रकारचे आभूषण दिले, म्हणजे अलंकार दिले. रामराया वगैरे तिथं वार्तालाप वगैरे त्यांचा तिथं झाला. अत्री ऋषी म्हणतात, बा रामचंद्रा, तू भक्ताचं रक्षण करण्याकरता आणि दुष्टाचं निर्दन करण्याकरता आलाय, हे मला चांगलं लक्षात आहे. पण इथं नरभक्षक लोक राहतात. कसे लोक आहेत, हो, नरभक्षक लोक इथं राहतात. यांचा तू आता समाचार घ्यायलाच पाहिजे. रामचंद्र प्रभू म्हणतात, त्याच्याकरता तर नियुक्ती केली माझी, मला ऑर्डरच त्याचा आहे. मला जे वनवासाला मी आलेलो आहे हे निमित्त आहे, परंतु त्याच्यामध्ये वानर, अस्वल या सगळ्यांचं काय, करुताई यांचं काय व्हायला पाहिजे, उद्धार. आणि रावणालाही विधेय मोक्ष दिला गेला पाहिजे. रावणाची जी भक्ती होती ती विरोध भक्ती. कंसाची जी भक्ती होती ती भययुक्त भक्ती. कंस भयानं मुक्त झाला, रावण विरोधी भक्तीनं मुक्त झाला. कंसाला भय होतं. कोणतं भय होतं, कृष्णावतारात आठवा मला मारणार, आठवा मला मारणार, म्हणजे त्याला भय होतं. तो भयानं मुक्त झाला. पण भय असं जाऊ देवाचंच, विरोधही करायचा झाला तर देवाचाच, इतराचं उगा भांडत बसू नये. रावण म्हणजे काही साधा नव्हता. दशग्रंथी विद्वान पंडित होता. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सगळ्यात सार जाणणारा होता, विद्वान होता. मंदोदरी एक दिवस सहज म्हणाली रावणाला, मला वाईट वाईट स्वप्न पडायला लागले. आपल्या लंकेत असं सैन्य येणार,
आणि लंका विध्वंस करणार. तुम्ही लवकरात लवकर जा म्हणे शरण आता रामाला. हे अग्नीचं घर आहे, कशाला आणलं सीतेला? रावण म्हणतो तू म्हणती ते खरंच आहे, मला पटलं, पण मी एकटा जाईल रामाकडे तर माझाच उद्धार होईल. आणि या निमित्तानं का होईना रावण लंकेत येईल आणि सगळ्या लंकेचा उद्धार होईल. पाहतो रावण तो मनोधरीला काय म्हणतो, सगळ्या हे इति गुह्यतमम शास्त्र आहे. हो, हा रावण विरोधी भक्ती. कोणती भक्ती? कंसाची भययुक्त भक्ती आहे, भयानं युक्त आहे. म्हणून भांडणच करायचं देवाशी करीत जाऊ, सख्य करायचं तर अर्जुनाचा जो उद्धार कृतार्थता जी झाली ती सख्यपणे अर्जुन नरनारा सखे ती मत्वा प्रसवम यदुक्तम. हे कृष्ण हे यादव हे सखेती. सख्य भावानं मैत्री सारखे राहिले दोघ जण आणि सख्य भावानं त्यानं कृष्ण परमात्माला आपलं केलं, म्हणजे देवाला आपलं केलं. आणि देवाला जर आपलं केलं तर दुःखाला कारण असणारा मोह नष्ट होतात. अशी पावती पण अर्जुनानं दिलेली आहे. नष्टो मोह स्पर्धी त्वत्प्रसादान्मयाच्युत. हे भगवंता, तुझ्या कृपा प्रसादानं दुःखाला कारण असणारा जो मोह तो सहकुटुंब सहपरिवार नष्ट. आता त्याचा मोहाचा लेश सुद्धा राहिला नाही. काही माणसाला डायरेक्ट हे सांगता येत नाही म्हणे कसं, आपल्या शेजारीच असणारा तांडा, मी मठावर असताना तांड्यावर नेहमी जायचो, म्हणजे त्याचा भलता सलता अर्थ नका करू. ते बोलवायचे प्रेमानं मी जायचो. पण ते सोमा वगैरे आमच्या बरोबर जालन्याला प्रवचनाला येऊ लागले. तिथं आमचं विचारसागरावर प्रवचन होतं. विचारसागरावर तो रामच मी येत नमन कोणाला करावे मी, अशावर चिंतन आमचं चालायचं तिथं. हा सोमा मोठा हुशार, तो वाटानं मला म्हणायचं तिथे येणार सांगताना आम्हाला तुम्ही वेगळंच सांगता, एकादशी करा सोमवार. अरे मला हे करावंच लागेल, या आधी भांड स्वच्छ करावं लागेल. दुधाचं भांड असतं ते स्वच्छ जर नाही केलं आणि त्याच्यात दूध टाकलं तर खराब होईल ना ते स्वच्छ. हे तर बोधामृत आहे. हे काय दोगधा दोहन करणारा कोण आहे? परमात्मा आहे, त्याचं हे दूध आहे. मग आमच्याकडं काय सांगता म्हणतो मी तुम्हाला, मला पर्याय ना असं सांगावं लागल की मोह सोडा, हे नाही सांगणार मी तुम्हाला. मग मोहाची सोडा. तुम्हाला नसेल माहित, माळकरी आहे तुम्ही. कशाची सोडा? मोहाची सोडा. मग तुम्हाला मी सांगाल मोह म्हणजे काय. मोह शब्दाचा अर्थ सोप्यात, जे मी नाही त्याला मी समजणं आणि जे माझं नाही त्याला माझं समजणं, याला म्हणायचं मोह. आणि हा मोह दुःख का देतो? जे माझं नाही ते माझं खरंच वाटतं, ते हिसकून कोणी घेऊ नये, ते नष्ट होऊ नये. पण असं समजून घ्यायला पाहिजे, जे नष्ट होतं, जे किती कष्ट केले तरी नष्ट होतं, ते माझं नाही. ते माझं नाही ना. कितीही जरी कष्ट केले, किती जरी सांभाळलं, तरी जे नष्ट होणार आहे ते नष्ट होणारच. इतकंच काय, ते क्षणाक्षणाला नाश होत चालला त्याचा. तुका म्हणे क्षणो, तुका म्हणे क्षणो क्षणा जातो काळ, ओढीतील ताळ तुका म्हणे क्षणो क्षणा जातो काळ, तुका म्हणे क्षणो
जे क्षणाक्षणाला नष्ट होत. कसं कसं? जे क्षणाक्षणाला नष्ट होतं का होत चाललं? होत चाललं. ते नष्ट होऊ नये याच्याकरता कष्ट घेणं म्हणजे हे कष्ट सार्थक आहे का निरर्थक आहे? आणि आपण कशा करता कष्ट घेतो? उगा डोळे झाकून विचार करा. जे क्षणाक्षणाला ते राहावं, ते राहावं, सगळ्याचे प्रयत्न आहे ते राहावं. मोठे विद्वान गायनाचार्य 14 विद्येत 64 कळा ते बिचारे प्रयत्न करतात काय नष्ट होणे आवाज. पण एक दिवस आवाज बंद होणार हे त्याच्या लक्षातच नाही. हो, हे आवाज क्षणाक्षण तुम्ही सोडून बरं हे मोठमोठाले की कोण बापा 14 विद्या 64 कळा त्याची सुद्धा अवकळा. मोठमोठाले शास्त्री म्हणून घेणारे विद्वान पंडित ते जर जे नष्ट होणार आहे ते नष्ट होऊ नये म्हणून जर कष्ट घेत असतील, तपश्चर्या जरी करीत असतील तरी व्यर्थ आहे. व्रत वैकल्य करीत असले तरी जे नष्ट होत नाही त्याचा आपला संबंध आहे. याच्याकरता कष्ट करायचे का संबंध आहे एवढंच ध्यानात घ्यायचं. म्हणून परमात्म्याची प्राप्ती ही जी आहे ही प्रयत्न साध्य आहे का सहज साध्य आहे? साधू संत सहजच सांगतात. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश, सहज करुणी सायास शिकवी, करुणी सायास शिकवी, काय द्यावे त्याचे व्हावे भूतराय, काय द्यावे त्याचे व्हावे भूतराय. करुणी पाहता तिथं रुजत का नाही सहज म्हणतात ते तुम्हाला. उत्तम स्थिती तुमचं स्वरूपच आहे. उत्तमा सहजावस्था. पण हे झेपलं नाही त्याला की त्याला एवढं झेपत नाही. मी देव स्वरूप आहे त्याला तू पाटील आहे पाटलाचा आहे, बामण आहे बामणाचा आहे, कुंभार आहे कुंभाराचा आहे, तेल्याचा आहे, हलक्या जातीचा आहे भारी जाती हे त्याला पटत. पण तू देव स्वरूप आहे हे त्याला पटत का? खरं काय इतक्या पुरतं तर म्हणा आमच्या समाजात जनवाचन केलं खरं काय आपलं स्वरूप. आणि आम्ही कशानं हे होतो हलक्या जातीचं म्हणलं की लहान होतो, भारी जातीचं म्हणलं की. मग आपण हलक्या भारी जातीचे एकाच जातीचे आहेत. अजात असणारा परमात्मा आणि त्याचा आपला संबंध आहे. अरे 2 दिवसाचं पार्ट आहे भूमिका आहे. हे स्वप्नवत आहे. स्वप्नीचे जैले जाईल रया हे सगळं स्वप्नवत जगत आहे. ऑल नाईट मेअर दुसरं काहीच नाही. म्हणजे दिसतं कसं पण स्वप्न नाही दिसत का? दिसतं जाग आल्यावर काही राहतं का? जाग आल्यावर काही राहत. म्हणून स्वप्न दिसते काली सुद्धा नाही असा निश्चय करीत जा. त्याच्याकरता जागृतीला स्वप्न समजित जावं असा अभ्यास करीत जा. म्हणजे स्वप्नात काय वाटेल स्वप्न वाटेल आपल्याला. स्वप्नकाली स्वप्न खरं वाटतं. स्वप्नात मी निवडून आलो, स्वप्नात राजा झालो, स्वप्न मे राजा भयो
स्वप्न में भयो रंग सुंदर जागे स्वप्न में ना राजा भयो न रंग. निश्चलदासजी जसे होऊन गेले ना तसे एक सुंदर दासजी होऊन गेले. ते निश्चलदासजीचे गुरुबंधू. त्यांनी काव्य केलं सगळं. त्या काव्यातलं हे एक चरण आहे. ते म्हणतात स्वप्न में राजा भयो. स्वप्नात काय झाला? राजा झाला. आणि स्वप्नातच रंक म्हणजे गरीब झाला. दुःख मानू लागला. होतं कसं? झालं कसं? काय वैभव होतं आमचं आणि हे झालं हे काय आमच्या वाट्याला आलं? कशात समजू लागला? स्वप्नात. आणि जाग आल्यावर हे खरं का ते खरं? गरीब खरा का श्रीमंत खरा? हा, कोणतं खरं? तशी इथले तुम्ही गरीब खरे का श्रीमंत खरे? हलक्या जातीचे खरे का भारी जातीचे खरे? सगळे देवाचे आहोत. इथं भूमिका करा आपली. जसं एखाद्या माणसाला कोर्टात बोलावलं, केऱ्या वडारी हाजर है, लगेच शिंदे साहेब येऊन उभे राहतात. हे केऱ्या वडारी असतात का? त्याची भूमिका घेतलेली आहे. तसं साधू संताला जात नाही तर तुम्हाला आम्हालाही जात नाही. त्यांनी फक्त काय केला? आपला स्वीकार केलेला आहे. साधू संताला जात आहे का त्यांनी स्वीकार केला? काय केला? स्वीकार केला. मग तुकोबा राय मराठी नाही, कुणबी नाही, काही नाही. स्वीकार केला. आम्ही कुणबियाची मुले आमचे काय करे. काय केला? स्वीकार. सावता महाराज म्हणतात आमची माळी याची. स्वीकार केला. नाही तर ते फुलमाळी नाही, हळदी माळी नाही, जिरे माळी नाही. कसं कसं? ते जिरे माळी नाही, हळदी माळी हे व्यवहार करताय. हे वायंदेशी, हे कुणबी, हे बामण. त्या बामणात बरेच प्रकार आहेत. मी तर काही त्याच्यात पडत नाही, पण ते ऐकायला भेटत. हे किचकट कोण लक्षात ठेवीत बसलं? खरं म्हणजे हे सगळं स्वप्न होते. मृगजल होत. मृगजळाचं पाणी थंड का गरम? हा, पाणीच नाही. तुमच्या अंगात नाही का कळणे इतकं नाही. हो, हे जर कळालं तर बेडा पार. आणि हे रामराय म्हणजे निर्मोही का? रामाच्या ठिकाणी हे नाही. रामाच्या ठिकाणी कालत्रयी दुःख देणारे जगतच नाही. तर जगाला दोष काय देत बसते ते? दोष ना माय काही काही ना दोषी नव्हे दोषितात भरता. अरे काही काही दोषीने हे आपलं दिसायला लागलं आपल्याला. हे माय बाप, काही काही माय ते बाप. हे स्वप्न होते. नाही तर आपल्याला माया नाही तर निर्गुण निराकाराच्या ठिकाणी हे काहीच नाही. हे म्हणजे आता व्हेरी व्हेरी डीप सब्जेक्ट. हे ईश्वर कृपेनं तुम्हाला कळो. आणि हे कळालं की बेडा पार. हे तुम्हाला कळो, मलाही कळो. आणि हे कळाल्यानंतर मग आम्ही शिंदे साहेबाचे उपकार मानायला हरकत नाही. तुम्ही रामायण लावलं, आमच्याकडून चिंतन करून घेतलं आणि हे कळालं. कळणं महत्वाचं आहे. फक्त समजूत व चुकीची आहे का दुःख आहे आपल्याला? एक ग्रस्त मांडी घालून बसला. जमिनीत हंडा पुरलेला होता धनाचा. आणि गाठ मारीत बसला. म्हणे कशाला? आता मला 4 घर मागायला जायचे. म्हणजे गरीबी आहे. तितक्यात एक सज्जन आला. ते म्हणे अरे हंडा जवळचे ना. पाही पाणी दैवाची परिवरी लोहिया रुतल्या ती सहस्रवरी गातेत बैसो उपवास दारिद्री. असे पांचट कथा गळ्यावर म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरी म्हणतात. ज्ञानेश्वरी वाचित जाव, हरिपाठ वाचित जाव. आपल्याकडे काय संगीत कमी आहे काय? हो, अशी ज्ञानेश्वरी वाचन करीत जाव. अशी गडबड सरबड नाही. सप्त्यात मग एक अध्याय होईना, पण तो गळी उतरला पाहिजे. तुमचं उद्यापासून प्रारंभ आहे ना. आता गळी उतरायचं सांगत जा. मी ऐकलं म्हणत येतं वीर कल्याण मध्ये पारायणाचा अर्थ असा की एकतरी व्हावी. मग ती 7 दिवस का चाललं ना, पण ती अनुभवावी, बरोबर वाचावी. एक आजोबा होते आपले, बसले आपले नेहमीप्रमाणे स्मरण. ओम नमो जय प्रतिपदे जय जय स्वतः आत्मरूपा. ते नातू मोठा हुशार होता. यात 10 अध्याय झाला, अर्धा 10वा. त्यानं कोण ठेवली म्हाताऱ्यानं कशात? हा,
त्यानं काय केलं, पोरानं ते म्हातारा गेल्यावर ती खून काढली आणि 6व्या अध्यायाच्या अर्ध्या आईच्या हे आलं. म्हणे बाबा तुम्ही कुठून नाही, म्हणे इथूनच जण कुठून नाही, म्हणे तुम्ही पुढे गेले होते ना. म्हणजे असा खेळ आहे आपला सगळा. अरे स्मरण जर असेल तर खुनही करायची काय करायची, आपल्या स्मरण ठेवीत जाव. कुठून आपलं वाचन चाललं याचं स्मरण ठेवीत जाव. आणि हे स्मरण ठेवता ठेवताच तुम्ही अमर आहात याचं स्मरण होऊन जाईल. तुम्ही परमात्मा स्वरूप आहे याचं काय होईल, स्मरण होईल. खरं म्हणजे फॉल्ट कोणता असेल ते एवढाच, तुम्हाला तुमच्या स्वरूपाचं विस्मरण झालंय, त्याचं स्मरण करून देतात संत. यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधना. रामरायाला हे काहीच नसल्यामुळे मोहच नाही. वनवास सारखा, वनवासही स्वप्न, राज्यकारभारही तीच अवस्था मातोश्री सीतेची. अनुसूया सुतेचं ते चिंतन ऐकून तिथं मुग्ध झाली, पण सीतेचं ऐकूनही तिला आनंद वाटला. ती अनुसूया माता म्हणती, माय तुला किती दुःख आहे. म्हणजे मला काय दुःख आहे, पती पत्नी भिन्न असतात का अभिन्न असतात. जगाचा जो आधार आहे राम, मी त्याला सोडूनच नाही तर मला भय कशाचं आलं, ही सीता आहे. अशी तुमची जर बुद्धी झाली, मी आत्मा रामाला सोडून, तुमची बुद्धी कोणीकडे चिटकती. गेलेलं पद गेलं तरी म्हणतो आय एम डी एस-पी. आता होता का आहे, आय एम डी एस-पी होता, वाज मध्ये गेलं ना प्रकरण, तरी म्हणतो मी. अरे ते वाजलं ना, तू आता एस-पी नाही का मी नाही, मी एस-पी नाही का मी नाही, मी मंत्री नाही का मी नाही, मंत्री नाही. तसं हे शरीर मी नाही का मी नाही, हे शरीर आज उद्या जाणार, पण मी येतही नाही तर जातही नाही. म्हणून रामाला काय दोन्ही सारखंच, वनवासही सारखा. आपल्या दृष्टीनं तुकोबा राहायची गरिबी नाथ महाराजाची. नाथ महाराज श्रीमंतीला चिटकले नाही, तुकोबा राय गरिबीला. नाथांच्या दृष्टी श्रीमंती खरी नाही तर तुकोबा राहायच्या दृष्टीनं गरिबी खरी नाही. मानही खरा नाही तर अपमानही खरा नाही, फक्त एकच खरा. तुका म्हणे तुझी खरा येर वाहुगा, नाथ महाराज म्हणतात, पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा, हरिविने सारा व्यर्थ. हा सगळा काय दृश्य पदार्थ दिसणारा, हा सगळा काय हरिविने सारा व्यर्थ ब्रह्म. हा सगळा पसारा आहे. पसारा कशाला म्हणायचं, सर्व काय हा पसारा. ते कामात येतोपर्यंत ठेवल्या जातो, कामात नसला की फेकून दिल्या जातो. जी वस्तू कामातच नाही ती घरात ठेवतो आपण का फेकून देतो तिला. मग ते आपला बाप का असेल, राग ना काही होतो, आपला भाऊ असो, आजा असो, पंजा असो, लवकर उचला बोलते. आता कशात जमा झालं ते, मग ते शहागडला टाका, काशीला न्या का कुठेही न्या, काही आमचं म्हणणं नाही. तुमचं जर ऐपत असेल तर कुठेही न्या. कोणाला पसाराच येतो, बाकी काय ना. आपल्यालाही कुठं न्याव याची कशाला चिंता करता तुम्ही. काही काय म्हणते मी मेल्यावर पोरं तेरस घालतील, कधी करायचं काय तुला तेरशेवर. इथंच तू करून टाक, तुकोबा राय म्हणतं सगळं मी महच करून टाकलं, ओळखून घेतलं. अरे हे नाहीच, भासमान शरीर आहे. जन्माला या, वैष्णव व्हा म्हणजे वारकरी व्हा, आणि हे खरं कळून या. जो जो प्रतिबंध आहे त्याच्यावर वार करतो त्याचं नाव वारकरी, त्याचं नाव वारकरी. आणि तोच वारकरी निश्चयी असूनही देखील लोकांना परमात्मा कळावं म्हणून स्वतः वारी
हा, वार करी तोच वारी करी. माऊली ज्ञानोबा राया वार करणारे होते का वार कसा करावा हे सांगायला आले होते. आणि ते सुद्धा लोकांना घेऊन काय करी, आणि ते म्हणतात इतका आवडत जा देव मला तर जीवाच्या पलीकडे आवडत. माझ्या जीवाची जर काय आवडी असेल, माझे जीवीची आवडे, माझे जीवीची आवडे, माझी जीवेची आवडी, माझी जीवेची आवडी. पंढरपुरा गेला कोणी, पंढरपुरा येईल कुणी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. पंढरपुरा गेला कुणी, नेला कुणी, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले. हे श्रेष्ठ जसे वागतात तसे बाकी लोक. म्हणून वारी करायची गरज आहे माऊलीला का तुमच्या आमच्या करता. यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेवे तरोजना स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. हे वडील जे करीत त्या नाम. हो, जसं वडिलांनी केलं तसं. वडिलाची जर पंढरीची वारी असेल तर तो मुलगा म्हणतो माझी काय पंढरीची वारी आहे. नाही तर काही लोक बिचारे वयोवृद्ध झालेले असते, ते म्हणतात आमच्या आजा पंजापासून चालत आलेलं की पोरग घरात झालं की त्याचा नवस फेडायला जायचं. म्हणजे त्यांच्या घरात तशी ती परंपरा चालत आलेली आहे. जसे वडील करतात नाही म्हणे आमच्यापासून पहिल्यापासून आमच्या घरात. आता हे बदलून टाका आणि पहिल्यापासून असं ठेवा आता की पंढरीची वाट धरा. स्वल्प वाटे वाचे गाऊ विठ्ठल विठ्ठल. हे आपलं कामच नाहीये. कोंबड्या बकऱ्याचं कब्रस्तान करणं आतापर्यंत झालं ते झालं, होऊ द्या. आता कामाला लागा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा जप करा, सोमवार करा, एकादशी करा, श्रीराम जय राम जय जय जप करा. आणि होईल काय मग, आज जे कब्रस्तान त्याचं देवस्थान होऊन जाईल. होऊन जायचं काय आहे, त्याच्यातली सगळी घाण सपाटून त्याला सोप्या भाषेत मल विक्षेप आणि हे त्याचं नष्ट होईल. शास्त्रीय भाषा जरी कळायला नाही तर हेच त्याचं प्रतीक आहे. जे दुःखाला कारण आहे ते सगळं काय व्हायला पाहिजे, वार करायला पाहिजे. त्याला युक्ती प्रयुक्तीनं विचाराद्वारे असं नष्ट झालं म्हणून थांबायचं नाही. हा विचारुनी अहंकार साठीचे मग अस्तीची वस्तू होईजे, तेने आपली स्वस्ती सहजे आपणची केली. तर रामराय म्हणजे पूर्ण काम आहे. आईसाहेब सीताबाई म्हणजे पूर्ण काही शिल्लकच नाही, कर्तव्यच नाही. हे जगाला दाखवून दिली, लीला दाखवून दिली का त्यांना वनवास आहे. आणि प्रतीकही कसे पहा, सीता कुठं होती लंकेत, अशोक वनात. जिथं शोक नाही, जिथं सीता आहे तिथं शोक राहील कसा. आणि जिथं राम आहे तिथं वनवास कशाचा आला. राम जिथं आहे तिथं वनवास. पण असं दाखवून दिलं आपल्याला, तुम्ही आम्हाला देहदृष्टीनं जर पाहत असेल, दशरथाचा मुलगा म्हणून पाहत असेल तर आम्ही पितृवचन पाळायला आलेलो आहे. पण एवढ्याही वनवासात आमचं चित्त डगमगलं. बापानं वाईट केलं, आईनं वाईट केलं असं राम म्हणले. भरताला उलट समजावून सांगितलं, माय कै कै ना दोषी नव्हे दोषितात. तात म्हणजे वडील. माझं जे चाललेलं आहे हा वनवास, आईचा दोष नाही, वडिलाचा दोष नाही. भरता अरे हे स्वप्नासारखं आहे 2 दिवसाचं. तू आणि मी 2 होडग्यासारखे एका समुद्रात आहे. एक लाट आली तर हे एक इकडं एक. हो, 2 ओढक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोंडी दोघा पुन्हा नाही गाठ.
आपल्या घरातली किती ओढके गेले, लावा आपल्यापासूनच. म्हातारा दिसत नाही वडील, काळाच्या लाटात आजोबा, आजा गेला, पणजा गेला, बाप देखत नातू पण तो. हो, अरे हे खरं वाटणं म्हणजेच आपण मायानं पछाडलं गेलो असं समजायचं, अज्ञानानं पछाडलं गेलो. अयोध्येनं हे सगळा मायाचा खेळ आहे. तुका म्हणे लासी माया, हे प्रभूनं दाखवून दिलेलं आहे अरण्यात जाऊन. हे असं आहे, राज्य खरं नाही तर वनवासही खरं नाही. आणि खरा जर काय असेल तर परमात्मा चैतन्य, आणि ते तुमचं स्वरूप आहे. त्याला त्याच्या ठिकाणी गरिबी नाही तर श्रीमंती नाही, जन्म नाही तर मरण नाही, शुभाशुभातीत, पाप पुण्य तीत, सर्व तीत. असे कोणाचं स्वरूप आहे? रामाचं. कोणाचं स्वरूप आहे? देवाचं स्वरूप आहे, म्हणजे तुमचं स्वरूप आहे. तुम्हाला रूप, माझं रूप असं काळं गोरं हे ध्यानात नाही का? खरं स्वरूप ध्यानात नाही. अरे खरं स्वरूप ध्यानात आलं तर तुम्ही काळे नाही तर गोरे नाही. गोरे म्हणजे इंग्रज नाही बरं का. हो, तर तुम्ही कोण आहे? साक्षात परमात्मा स्वरूप आहात. तुम्ही अमर आहात, मरण नाही. भगवान के तुम अंश हो, बतला रही गीता तुम्हें. तुम हो अजर, तुम हो अमर, मरने के झंझट छोड़ दो. जिस धाम से नीचे गिरे, उस धाम से फिर से चढो. ज्याचं विस्मरण झालं त्याच्या स्मरणाच्या प्रयत्नाला लागा. म्हणजे फिर से, जिस धाम से नीचे गिरे, उस धाम से फिर से चढो. तो कवी असं म्हणतो पुढे की श्रद्धावान लोकांना हे पटल, पण हा पवित्र भक्षक कागजो अमृत कभी पाता नाही. कावळ्याला किती जरी सांगितलं, तो हुशार आहे कावळा. कोण? एकाच बोबळानं पाहत होतो, त्याला एक डोळा नाही. कोणाला? नाही तर उद्यापासून महाराज म्हणतात खरं आहे का खोटं आहे, जा पाहायला बस, काय झालं. कावळ्याला काय? एकाच बोबळानं पाहतो. कोण? कागदसा एकाची बबळ गगन बुबुळी पातसे दोन्ही. संसार परमार्थ दोन्ही, एकाची काळी भोगी तो ज्ञानी. संसार परमार्थ त्या सारखाच आहे ज्ञानी पुरुषाला. अरे छाप काटा आणि पुन्हा दोन्ही कसं आहे? चेतन दोन्ही एक रुपया आहे, त्याचा इकडचा भाग रुपया आणि इकडचा नाही का, 1 रुपयाचे दोन्ही मिळून. तसं ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीत संसारच नाही, परमार्थच आहे. तुम्हाला जर कळलं तर हे फळ तुमच्या पदरात पडेल. आधी संसार सफल झाला गे माय, हे केले पाय विठोबाचे. हा राम आहे. म्हणून दोघही पती पत्नी बरोबर आहे, पण दुःख दोघायलाही नाही. इतक्या वनवासात थोडं काही नसलं तर आपण बेचैन होतो. घरात काही नसलं तर टीव्ही नाही, अमुक नाही, शेजाऱ्याचं घर झालं, आपलं झालं, याच्यातच आयुष्य चाललं आपलं जळपळाटी. खरं कळून घ्या, जन्माला या, वैष्णव व्हा, आणि खरं कळून घेतल्याशिवाय राहू. हे रामायण आहे. सीतेचा वनवास आहे का खरा आपलाच वनवास आहे? रामाचा वनवास आहे का आपलाच वनवास आहे? पण राम सांगतात एवढी जरी आपत्ती आली तरी तुम्हाला जर बोध असेल तर अजिबात दुःख होणार नाही. बोध दिला मज अंगासी. हो, सगळ्यात महत्वाचा आत्मारामरूपी बोध हे तुमचं स्वरूपच आहे. हे जर तुम्हाला समजलं, उमजलं, पटलं, रुचलं तर जन्म आलो त्याचे आजी फळ झाले. हे रामायण आहे. काकापुरतं रामायण नाही, हे खरं लोणी देणारं रामायण आहे. तुमच्या जीवनाचा खरा हिशोब लावून देणार. हो, एक कथा आपल्या व्यथा निवृत्त होण्याकरता आहे. सीतेचं आणि मिलन कोणाचं झालं? अत्रि ऋषीच्या आश्रमात. माईचं त्या तिनं सांगितलं, सीते तुझं ऐकून तर मी धन्य झाले माय.
आणि सीताई माता मोठेपणा देतात, म्हणतात आई साहेब तुमचं ऐकून मला थोडंफार जे काही होतं ते आता राहिलं नाही. होतच कुठं, पण स्वीकार केला. सीतेनं पहा किती मर्यादा आहे, त्या आईची काय राखली, मर्यादा राखली. लीन होत जाव. किती ब्रह्मज्ञानी झाला तरी साधू संतापुढं आई वडिला पुढं लीन असत जाव. किती बॉक्सिंग मध्ये पटाईत असला तर काय घरातच मायबापाला बॉक्सिंग करीत असतात का काय? हो, हे स्वतंत्र प्रवृत्ती धर्म आहे. आता मी हे चाललं निवृत्ती धर्मातला. रामराया आता पंचवटीत आलेले आहेत. कुठं आले? पंचवटी. तिथं गुंफेत राहू लागले. पण एक दुष्ट स्त्री, तिचं नाव शूर्पणखा, ती इकडून तिकडून जायची. रामाला त्यानं पाहिलं तसं आठी घालून बसून भाऊ, म्हणजे तसं काही वाईट नको वाटत बरं का. मी आपला आड्या काढायला बसलो, माझ्या समोर आडी म्हणल्यावर हो. काय विषय चालला आपला? शूर्पणखा. ती रामाला म्हणती, कोण तू कोठील राजकुमार, कोण तू कोठील राजकुमार. म्हणजे तू राजासारखा दिसतोस, पण वेश तर साधूचा आहे. रुद्राक्षाच्या माळा आहे, वल्कले नेसलेला आहे, भस्म लावलेलं आहे. साधू म्हणाव का राजपुत्र म्हणाव, राजा म्हणाव, काही कळतच नाही. त्यांनी सांगितलं मी दशरथ नंदन राम आहे. राम म्हणतात, दशरथ नंदन आहे मी. पितृवचन पाळण्याकरता मी वनवासाला आलेलो आहे. आता ती दुष्ट वृत्ती. आणि ही कोण आहे म्हणे तुझे शेजारी? आई साहेब सीता माता होत्या. सीता माता ज्या आहे त्या ठेंगण्या होत्या. रामराया उंच होते. दुष्ट वृत्ती पहा कशी आहे. ती म्हणते तुम्हाला शोभत नाही रामा, ही तुम्हाला शोभत नाही. आणि तुम्ही वनवासी आहे. पुन्हा तुम्ही एक करा, हे दंडकारण्य जे आहेत ते माझ्या नावाचं आहे. मला शूर्पणखा म्हणतात. तिनं सांगणं लावलं आता, शूर्पणखा मी रावण बहिणी. मी कोणाची बहीण आहे? शूर्पणखा मी रावण भगिनी, या रे वनाची मी रे स्वामिनी. याची मालकीण कोण आहे? या वनाची मी आहेस. आणि तू माझ्याशी लग्न कर, दुसरं काही नाही, हे तुलाच होऊन जाईल. ते म्हणे आता नाही जमणार, या जन्मात तरी मेळ बसणार नाही म्हणे. मी असं धनाकरता हे नाही म्हणे, पितृवचन पाळण्याकरता चाललेलो आहे मी. आणि मी एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, हे माझं व्रत आहे म्हणे. तो गेलेला कोण आहे तिकडं? तो माझा बंधू आहे म्हणे. त्यालाही प्रयत्न करायला गेली ती लक्ष्मणाला. ती लक्ष्मणाला म्हणू लागली, हे असंच म्हणली, तिनं प्रस्ताव मांडला, तिथेही काही पास झाला नाही म्हणे. काही खून आणली का? त्याच्या पाठीवर लिहून दिलं होतं शूर्पणखाच्या रामाने की त्या दशरथाची बहीण शूर्पणखा, ऊपर से तो खूब बनेन, अंदर से तो, ही दुष्ट वृत्ती आहे. ही आपला घातपात करू पाहत आहे. तुला काय करायचं ते कर. रामरायानं सगळं केलं पण अलिप्त आहे. लक्ष्मणाच्या हातानं काय केलं, पण खरं कोण केलं? पंचवटी में आई रघुराई, पंचवटी में आई रघुराई, पंचवटी में आई रघुराई, पंचवटी में आई रघुराई. शूर्पणखा का नाक कटाई, शूर्पणखा का नाक कटाई, शूर्पणखा का नाक कटाई, शूर्पणखा का नाक कटाई. हरदूषण को मारेगा, हरदूषण को मारेगा, हरदूषण को मारेगा. सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय राम जय जय राम, सिया राम जय राम
नष्ट केले, ती रावणाकडे गेली जंग जंग करीत. अरे दादा, ते कोण मानवाचे पोरं आलेत, आता कशाचं प्रियकरण काय ना, आता दुष्टच वृत्ती ती, त्यांचा तू सोड घे. रावण हुशार होता. रावण म्हणतो तू तिथे गेलीच कशाला अग्नीच्या घरी, तिथे तू जायला, म्हणे दादा मी जाऊ नाही गेले आता, पण तू सोड. मारीज मामाला बोलावलं. तर राक्षसी वृत्ती तशी असते. मारीज मामाला सांगितलं तू मायावी रूप धारण कर आणि सीतेच्या पर्णकुटी समोर इकडून तिकडं चक्रा मार. रावणाचा मामा तो मारीच त्यानं हरणाचं रूप, गोंड स्वरूप धारण केलं आणि त्याचं अंग जे येते असं धारण केलं त्यानं की ते सोन्यासारखं दिसू लागलं. कशासारखं? कशासारखं? कोणी सोन्या सांगत? कशासारखं दिसू लागलं? सोन्यासारखं दिसू लागलं. ते हरिण मातोश्री सीतेच्या पर्णकुटी इकडं तिकडं उड्या मारू लागला. त्याच्या डोळ्यातून जे पाणी पडायचं, सीतेला भ्रम झाला की मोतीच पडायला लागले. ते दाखवलं सीतेनं, मी रामरायाची पूर्णत्व पावलेली असूनही सुद्धा भ्रम हा, म्हणून पूर्णत्वाला पावलेल्या माणसाने पाहत जाव. हे गवळणीच्या रूपातही सांगितलं, पाहती गवती पालती. हो, तपासून पाहत जाव खरं ज्ञान झालं का खोटं बनव, नाही तर ज्ञानाचा काय होतो? भ्रम होतो. मातोश्री सीता म्हणू लागल्या मोती पडायला लागले. आणि हे हरणाचं जे कातड आहे वरचं दिसतंय हे सुवर्ण आहे. हा सुवर्ण मृग आहे. कोणता मृग आहे? मग ती रामरायाला म्हणू लागली, तो हरिण नोनी द्या मज अयोध्या नाथा, तो हरिण नोनी द्या मज अयोध्या नाथा. मग मी काय करील, वनवास संपल्यानंतर त्याची कंचुकी तयार करील, चोळी तयार, आणि सासूबाईला देईल घालायला. मग सगळ्या जावा भावा मला पाहत्या, गावातले लोक हेवा, मग हेवा करतील भरत सासवा जावा. ही स्त्री बुद्धी ही तिथे तिनं कोणतं व्यक्त करून दाखवलं, ही सामान्य स्त्रीची काय असती. हो, मग माझा ते हेवा करतील. कोण कोण? भरत. आता भरत हेवा करील का? पण भ्रमामुळे ती विसरून गेली. मग हेवा करीतील भरत सासवा जावा, तो हरिण नोनी द्या मज अयोध्या नाथा. आपल्या पतीला बोलण्याची मर्यादाही आली याच्यात. अयोध्या नाथा म्हणजे काय? रामचंद्र प्रभूला म्हणती सीता. आजही आपल्या माय मावल्या बाळूचे बाप किंवा मोठी मुलगी असेल घरात एखादी, तिचं नाव लक्ष्मीचे बाप, सीताचे बाप, असं आजही आपल्या त्याच्यात भारतामध्ये. आता एक कॉलेजमध्ये शिकलेल्या मुलीचं तर अवघड झालंय. अरे अशोक पाणी आण बर जरा. तिला विचारा अशोक कोण आहे? ती म्हणते माझा हजबंड. कुणीकडून आलं कोण अशोक बंड आहे आपल्या देशात? हे नव्हतं आपल्याकडे गाणं. हजबंड म्हणेल का मालक म्हणेल ती? माझे पतिराज आहे, मालक आहे. अहो, पती पत्नी भांडायला लागले आमच्या देशात. कोणी जर म्हणायला लागलं बाई तुला शोभत नाही, त्याला जर नवऱ्याला कोणी बोलायला लागलं करे तुला शोभत आहे, ती म्हणती आम्ही पती पत्नी काही करू, तो तोंड मारायचं काय काम? आम्ही पती पत्नी आहे, माझ्या मालकाला बोलू नको एवढा आदर आहे. असा देश जर कुठं असेल या पृथ्वी तळावर तर आमचा भारत देश. म्हणून इंडिया इज ए ग्रेट कंट्री. कशी कंट्री आहे? हो, भारतासारखा पवित्र देश नाही, भारतासारखी भूमी नाही, याच्यासारखा पवित्र देश नाही. इथं देव आलेले आहेत. सगळे अवतार कुठं झाले? भारतात. कुठंतरी कोणी म्हणतं आमच्याकडे देवदूत आला की नाही आपल्याला काय माहित, पण आमच्याकडे साक्षात देवदूत नाही आला तर देवच आले. आणि संत रूपाने आले तरी कोण आले? अवतार पांडुरंग नाव ठेविले. हो, आमच्याकडे जर आले तर माऊलीच्या रूपाने आले तर पांडुरंगच, संत रूपाने आले तरी देवच. असा कोणता देश आहे
हा देश आहे. इथं गंगा आहे, यमुना आहे, सरस्वती आहे, तीर्थ आहे, पवित्र पर्वत आहे. असं कुठं आहे तिकडं? तिकडं काही असं पाहायला भेटत नाही. तिकडं देवच नाही. खरा देव ज्याला म्हणतात तो कळालेला उग काहीतरी भंप कल्पना, आकाशाचे बापा. म्हणजे एकट्या आकाशातच बाप आहे, वायूचं नाही का? चाललो कोणीकडे आपण? अरे रिअल गॉड कोणाला कळत असेल तर या देशात कळतं. पण या देशातले कसे दुर्दैवी लोक आहेत, त्यांना परमार्थ आवडतच, खरा परमार्थ करायला ते तयारच. कुणीकडे आपलं वेड्यासारखं देव कळून घ्यायचं सोडून देते. कोणीकडे चालले, गाडी काऊन केली आणि समजे लोक चालले देव निघाला म्हणते. देव कुठे निघत असतो का? हे काही बोललंय का? नाही. किती तुका म्हणे कैसे आंधळे गेले विसरून. अरे तुकोबारायाकडे पहा, माऊली ज्ञानोबारायाकडे पहा, त्यांच्या ग्रंथाचं वाचन करा. म्हणजे तुमच्या आतली जी काही अज्ञानाची ग्रंथी आहे, गाठ, ती सुटल. विद्यते विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. पंचवटीत रामराय वास्तव्य करू लागले. तो मृग नावाचा, तो मारीच नावाचा मामा, तो हरणाचं रूप घेऊन आलाय. सीता म्हणती प्रभूला तो हरिण मला द्या. प्रभू म्हणतात, रामचंद्र प्रभू कशा करता पाहिजे? म्हणे याची कांचोळी करील मी आणि माझ्या सासूबाईला देईल. सुवर्णाची कांचोळी म्हणे, सुवर्ण मृग आहे. प्रभू सीतेला सांगतात, हा भ्रम कुठून आला म्हणे आपल्या घरात? ही बिमारी यायला नाही पाहिजे. हा भ्रम तुला झालाच कसा? तू वेडी आहे का खुळी आहे? हरिण कुठं सोन्याचं असतं का? हरिण सोन्याचं असू शकत? सोन्याचं हरिण आहे हा भ्रम झाला का सोन्याचं आहे? तसं संसार सुखाचा होईन हा काय झाला आपल्याला? आणि आम्ही काय करायला चाललो? खरं बोलावं सख्य बोल राग येतो बिट्या. काय असं तो हो, खरं बोलणं लोकांना पटत नाही. अरे संसार सुखाचा होत नाही. संसार ओळखायचा आणि मनातून समजायचं की या संसार ते दुःख मूळ आहे. हा मुळातच नाही तर दुःख तरी कशाला होईल? खरं कळून घ्या. काय खरं ओळखा. ओळखीला हरी धन्य तो संसारी. त्याला धन्यता दिली, ओळखीला हरी. कपायला पाहिलेला धन्यता नाही, नामदेवरायानं पाहिला. पण समाधान देव स्वतः म्हणतो, ऐसा भगत वय कधी नाही. देव म्हणतो तरी समाधान. देव कीर्तनात नाचतो तरी समाधान. देव कीर्तनात नाचायचा आणि आमच्या कीर्तनात देव झोपा घेतो. एवढा अधिकार नामदेवरायाचा. काय अधिकार नामदेवरायाचा? एवढा अधिकार, तरी भ्रम गेला. आणि ज्यावेळेस संत भेटी झाली त्यावेळेस ते म्हणतात, नामा म्हणे धन्य धन्य भेटी झाली. नाम म्हणे धन्य धन्य भेटी झाली. नाम म्हणे धन्य धन्य भेटी झाली. कल्पना मादी संता वासना मादी संता वासना मादी संता संततिया कळ पाहताना संततिया कळ पाहताना योग्य सत्पुरुषाची गाठ भेट झाली आणि माझा काय गेला? दुःखाला कारण असणारी जी वासना ही समग्र नष्ट झाली. नामा म्हणे धन्य धन्य भेटी झाली. नामा म्हणे धन्य धन्य भेटी झाली. देवाची नाही. देवाची अशी भेट होऊन मेळ बसत नाही. वासना निमाली
हो, दुःखाला कारण असणारी जी वासना ती आता अजिबात राहिली. वासना कोणतीच नसू नये. कसं कसं काही राईट डाऊट. सद्वासनाही नसू नये का? सद्वासना असली म्हणजे समाधान होतं का? हा, सद्वासना आहे तर समजा योग्य मार्गावर आहे, आणि कुवासना म्हणजे मार्ग चुकला. म्हणजे मार्गावर असणाऱ्या माणसाचं गाव आलं म्हणता येईल का? घर मार्गावरच आहे त्याचं गाव आलं म्हणता येईल का? नाही. तसं सद्वासना जोपर्यंत आहे तोपर्यंत योग्य मार्गाला आहे. कुठे? घरी गेल्यानंतर ती वासना मावळती. कुवासना नाही तर सुवासना नाही. वासना निमाली समूळ. शब्दाकडे लक्ष देत जाओ. समूळ काही राहिली. साधू संतांचे शब्द म्हणजे तू कोणी घेतले मोठी. एक एक शब्द महत्वाचा आहे. एक शब्द जर आपल्या कानात जर गेला व्यवस्थित, काना वचनाची हे भेटी सरिसाची पै किरटी वस्तू घेऊ निवधी कवनुई गुजो. सीतेला हे दाखवायचं होतं की मी एवढी पूर्णतेला पोहोचलेली निर्विकल्प आहे असं मला जरी वाटलं कोणाला तरी भ्रम असू शकतो. कल्प असू, निर्विकल्पता अजून शिल्लक आहे. आता हरिण कुठं सोन्याचं असतं का? ज्या अर्थी वाटतं त्या अर्थी कल्प गेला काय? हे कोण दाखवून दिलं आपल्याला? सीता मातेनं दाखवून दिलंय. मी एवढी आहे तरी अजून मला हरिण कशाचं वाटायला लागलं? सोन्याचं कुठं हरिण असतं का? समजावून सांगितलं रामरायानं, पण ऐकायला जगदृष्टीनं श्री हट्ट. म्हणून रामरायानं धनुष्यबाण हातात घेतला आणि लक्ष्मणाला सांगितलं, बा लक्ष्मणा, हिचं रक्षण कर बाबा. या घनघोर अरण्यामध्ये सर्प, विंचू, इंगळे, पिशाचिनी, राक्षस, राक्षसनी, लफंगे, चोर, डाकू येतात, इथं संचार करतात. ही घाबरणजनक नंदिनी, हिचं रक्षण कर. लक्ष्मण तेवढ्या करताच आलेले होते. विनम्र भावानं नमस्कार केला, म्हणे मी रक्षण करतो. एक ठराविक अंतरावर जात नाही तोपर्यंतच त्याला ठार केलं रामरायानं बाणानं. त्यानं किंचाळी ठोकली कोण? त्या मायावी हरणानं. लक्ष्मणा धाव, लक्ष्मणा. मातोश्री सीतेला वाटलं की प्रभूवर काय पडलं? हा एक भ्रम. प्रभूवर काय पडलं? ती लक्ष्मणाला म्हणती, लक्ष्मण भाऊजी तुम्ही आत्ताच्या आत्ताच जा, प्रभूवर संकट पडलेलं आहे, काहीतरी घातापाताचा प्रकार दिसतो. लक्ष्मणजी म्हणतात, माते वडील भाऊजाई जी आहे ना तिची थट्टा करीत जाऊ नये, ती आपल्या बहीण आईसारखी असते असं शास्त्र सांगत. नदय भाभी कोणीकडे चालली असं वेडगळ सारखं बोलत जाऊ नाही. इथून तरी पुढं ती बिचारी वयानं लहान जरी असली आपल्यापेक्षा, पण ती आपली वहिनी असेल तर तिला कशा समान समजायचं? इतक्या पुरतं बोला ना, कशा समान. आणि भावाला वडीला समान, मोठ्या भावाला. ते पेपर पाव तर काय भयानक आहे. बापाला सोडित नाही तर भावाला काय सोडित? दगडच टाकला डोक्यात. चाललो कोणीकडे आपण? कोणती यात्रा आहे आपली? काय वाईट परिस्थिती साहेब, तुम्हाला तर याचा चांगलाच अनुभव आहे अशा केसेसचा. चाललो कोणीकडं? काय आधी काल प्रकरण 2-3 किती भयान प्रकरण आपल्या आसपास घडले. हे संस्कारी लोकांकडून घडते का विना संस्कारी? संस्कारहीन लोकांचा हा सगळा प्रकार आहे. या मार्गाला सोडून भलत्या मार्गाने जे जातात त्यांच्या चित्तातच असं उपद्रव असं म्हणजे उद्भवत. रामराया लक्ष्मणजी म्हणतात, माते चिंता करू नको. सगळ्या जगाचं संकट निवारण करण्याकरता जो आला त्याच्यावर संकट कसं पडल? रामराया संकट निवारण करायकरता आले का त्यांच्यावर संकट आहे? आणि प्रसंगानुसार जर संकट म्हणत असेल तर स्वीकारलं तर संकट आहे. काय केलं? वनवास आहे का स्वीकारला? असं थोडस बारकाव्यानं ध्यानात केलं. आता वर्ग चालला आपला असं ध्यानात घेत जावं. इथं जर नाही समजलं तर आपल्याकडे ट्युशन आहे, तिथे वेगळे पैसे पडतील.
हे ट्युशन कशाला पाहिजे या देशात? खरं म्हणजे ट्युशनची गरज नाही. शिक्षकांना जर बरोबर इमाने ईदबारे जर शिकवलं आणि विद्यार्थ्यांना नीट ऐकलं आणि तो अभ्यास जर व्यवस्थित केला, ट्युशनची अजिबात. तसं तुम्ही कीर्तन प्रवचन जर नीट ऐकलं, अरे एकाच कीर्तनात भल्या माणसा आज तो काय बेट्या रडावतो. आता तू नाही, तू पूर्ण त्याला पोहोचलेला आहे. किती भयान आहे. ही मजाक नाही, ही हसायची गंमत नाही. पण ते न कळाल्यामुळं पूर्वी काय करायचे सुना, त्या बिचाऱ्या संसारीन, सासूही संसारी आसक्त. मग ते सासूला ते म्हणायच्या, आत्या हे कापसाचा गोळा तुम्ही जावर पोथीला बसा तिथं, हे पोरं सांभाळायला घेऊन जा. मग ते काही पोथी ऐकू देत, ते पोरं दाखलो करतात हिच्या वातीवळनं चालत्यात. ते पोरं रडायला लागले की ते महाराज असं असं करतो, पाय बाबुलबा कसा मांडवले तुम्ही, त्याचं व्हॅल्युएशन ते काढलं ते. एवढा अज्ञानी समाज. तिथं काय चालतं, वळायला ऐकायला कळायला माती. अरे इथं एकाग्रतेने येत जाव. शहाणा जर मुलगा असेल तर त्यालाही बरोबर, पण तिथं उगाच दागडो करणार असलं तर कशाला. एखादं विक्षिप्त 100 वर्षाचं पोरग असतं, त्याला म्हणा तुम्ही घरीच राहा, इथं जप करीत बसा. हे श्रवण म्हणजे थट्टा नाही, विनोद नाही, हे तुमच्या जीवनाचं कल्याण करणारं रामायण आहे. हे ताकापुरतं रामायण नाही. हा सगळा आपल्या जीवनाचा काय, एवढ्या संकटातून, एवढं राज्य महत्वाचं नाही, मी जिथं असेल तिथं आनंद आहे, हे राम आहे. राम कोणाला म्हणायचं? मी जिथे असेल तिथं आनंद प्राप्त करायचा का मी आनंद स्वरूपच आहे. मी जिथं असेल हा दृढ निश्चय, निश्चयाचे बळ तुका म्हणे. लक्ष्मणजीनं समजावून सांगितलं, ऐकलं नाही, न ऐकणाऱ्याचा एक स्वीकार. लक्ष्मणजीनं एक रेखा ओढली, रेषा, म्हणे माते या रेषेचं उल्लंघन करू एवढं तरी आई. ते गेले रामरायाकडं. इकडं रावणानं साधूचं रूप धारण केलेलं आहे आणि सीतेच्या पर्णकुटीजवळ आलेला कोण? रावण. आणि लक्ष्मणाची आणि रामरायाची भेट झाली वाटत. राम म्हणतात, तू कसा आला सीतेला सोडून? प्रेमाश्रू आलेले डोळ्यात. स्त्री स्वभावानुसार जे काही बोललं जातं, ते माता जे बोलली ते अंतःकरणाला लागलेलं आहे. पुरुषाची जात अशीच असती, त्यांच्या मनात काहीतरी काळं बेर, असं सीता माता बोलली. आता राम लक्ष्मण म्हणतात, तुझ्याविषयी जर माझ्या मनात आई काही वाईट भावना येईल तर मी आताच जळून भस्म व्हायला पाहिजे. हे लक्ष्मण आहे. पण सीतेनं हे दाखवून दिलं की स्त्री स्वभाव कसा असतो, अज्ञानी स्त्रीचा. ती लक्ष्मणाला म्हणू लागली, काहीतरी काळं बेर आहे म्हणे तुमच्या मनात. तुम्हाला वाटलं रामानं नष्ट व्हाव आणि पुढचं डॅश डॅश जागा तुम्ही भरा. हे कोणाला लागलं? हे उर्मी लागलं लक्ष्मणाच्या. रामाला सांगू लागले, आई साहेबांना मजबूर केलं म्हणून आलो मी, काही काळजी करू नको म्हणे, चाल. आले दोघं बरोबर. इकडं ते यायच्या आधीच रावण आला इकडं पंचवटी पुढे. ओम भवती भिक्षां देहि. माते भिक्षा वाढ कोण म्हणतो? रावण. आणि रेषाच्या त्या रेघाच्या पलीकडे गरबडा लोळायला लागला. तर कपटीच, मला जर आता तोंडात काही 2 घास नाही टाकले तर मी मरतो, तर पडून मरतो. ही दयाळू आहे, मायाळू आहे, कृपाळू आहे. कोण? आमची माय, जगाची माय सीता. ती त्याच्या तोंडात घालाय करता घेऊन गेली जे असेल ते सामुग्री. आकाश मार्गानं मातोश्री सीतेला नेलेलं आहे. इकडे राम लक्ष्मण येऊन पाहतात तो सीतेचा पत्ता. आय सीते, आय सीते, झाडाला कवटाळू लागले. दाखवलं ही अशी चूक व्हायला नाही पाहिजे. तुम्ही विवाहित आहे ना, तर मुलीला लहान आहे तोपर्यंत मायबापानं सांभाळणं हे मायबापाचं कर्तव्य. लग्न झाल्यानंतर तिचा सांभाळ करणं, तिच्या आबरूचं रक्षण करणं हे पतीचं कर्तव्य आहे. असा भोंगड्या पती चालणार नाही. म्हणून फार सोयीनं पाहावा लागतो मुलगा. चांगलं दिसला राहतो लोक
म्हणे आमचा घराणा वारकरी होता त्यानं माळ घातली आणि मग काढून टाकली, काम झालं, हुंडा पंडा बसून. असे सोंगाडे बोंगाडे चालत. अरे पती कसा असावा की पत्नीची पूर्ण जबाबदारी त्याच्यावर, तरुणपणी लहानपणी कोणावर, आई वडिलावर, तारुण्यात पतीवर, आणि वृद्धपणी आई वडिलाची सेवा मुलावर. मुलानं कर्तव्य, आई वडिलाला घराच्या बाहेर, आई वडील वेगळे म्हणल्यावर कुठं कुठं काही ऐकायला भेटतं. मी म्हणलं तुमचं कसं काय चाललं आता, बरं आहे का? नाही म्हणे म्हातारी एकात आणि मी एकात. अरे काय वेडगळपणा आहे. आई वडील, अरे ते विठ्ठल रुक्मिणी आहे रे. काय जातो पंढरीला आणि काय जातो काशीला? तुझे आई वडीलच पंढरपूर आहे, काशी आहे, तीर्थ आहे, सगळे तीर्थ तिथंच आहे. मातृदेवो पितृदेवो आचार्य देवो. हो, हे कधी कळव आपल्याला. म्हणून नुसतं आपलं महाराज होऊन वारकरी होऊन जमत नाही. आई वडिलांची बिलकुलच विठ्ठल रुक्मिणी सारखी काय करायला पाहिजे, सेवा करायला पाहिजे. या जगामध्ये वकील साहेब वृद्धाश्रम असणं हे लांछनास्पद आहे, पण नाविलाज आहे. आता सरकारलाच काय म्हणायचं. मलाही बुद्धी झाली, मी 10 खोल्या काढून ठेवल्या. त्याला एखादा आलंच जीव द्यायला तर काय बाबा, इथं आपल्या नंदापूरला 10 खोल्या, असे आलेले 2 जण. समजावून सांगितलं, मी इकडे तिकडे जाऊ, पुन्हा देह भेटत, राहच कुठं म्हणे महाराज आम्ही. मला भाऊ समजा, मला काय समजा, भाऊ समजा, तुमचा सेवक समजा, पण राहा. तुम्ही काय करताल म्हणे जर 10-20 लोक आम्ही आलो तर? मी घरोघरी एक भाकरी गोळा करीन. गावात जर इतक्या भाकरी केल्या तर आपल्याला 10-11 काय कमी पडताल का? त्या आपण मस्त खात जाऊ, पीत जाऊ, या राहा, सगळं देव करीन. अशी परिस्थिती या देशात ही नसायला पाहिजे. शिंदे साहेब असायला पाहिजे. अरे खरे देव तेच आहे, जिथे बाप को रोटी न देवे. आणि मग म्हणतो म्हातारीची समाधी आहे. अरे वेड्या, आधी सेवा कर. जिथे बाप को रोटी न देवे मरे बात. हो, मेल्यानंतर पश्चाताप करून करतो काय? जिवंत आई वडिलांची सेवा करा, तेच खरे देव. आमच्या नका पाया पडू, पण आई वडिलांची सेवा केल्याशिवाय राहू नका. कोणीच टाळी वाजवी नाही. मला टाळी नाही घ्यायची तुमच्याकडून. मी आलं तू म्हटलं राग आला का पटलं का काय भानगड. आई वडील जर तुम्हाला असतील तर तुम्ही भाग्यवान आहे. इथून पुढे आई वडिलाकडे लक्ष द्या. आणि तुमची पत्नी जर सुवेद्य असेल, धार्मिक असेल, तर ती सासू सासऱ्याला आई वडिलासारखं समजेल. आणि ते वडील जर वैष्णव असतील, आई वैष्णव असेल, तर ती देखील या सुनेला काय समजेल, लेकीप्रमाणे. असा विचार ज्या घरात आहे तिथं आनंदाला पारावार नाही. खरा आनंद तिथं आहे. नुसतं धन द्रव्य राक्षसाकडं पण आहे, चोराकडं पण आहे, बंगले बिल्डिंगी काय करतात त्याला. हे रामायण आहे. व्यवहारात कसं वागावं, कोणाशी कसं वागावं हे शिकविणारा जर ग्रंथ एकमेव कोणता असेल तर रामायण. काय रामराया. ज्यावेळेस कळायला लागलं तर खाऊ जर आणला तर स्वतः खात नव्हते. माझा लक्ष्मण राहिला, माझा भरत राहिला, माझा शत्रुघ्न आधी त्यांना देत असे. खेळ खेळायला लागले तर रामरायाला काय जिंकता आला नसता का खेळ, पण रामराय काय करायचे, हरायचे आणि मग ते उड्या मारायचे. राम हारला, राम हारला. राम हारला तरी रामच, जिंकला तरी रामाला मान अपमान समसमान, सुख दुःख हा राम. इकडे गेले, इकडे रावणानं सीता आकाश मार्गाने नेली. त्याला विचारतात माझी सीता पाहिली काय, कर्तव्य दक्ष आहे ना. माझी सासू काय म्हणे, वर पाहायला संबंध आहे पृथ्वीचा त्याचा. आकाशाशी जडले नाते पृथ्वी मातेचे स्वयंवर. हो, माझे पाहुणे रावळे काय म्हणतील, याला जर बायको सांभाळता आली नाही तर हा काय माणूस आहे काय. आम्ही बेशरम तर काहीच नाही. 3 मिनिटं. 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 3 मि
आम्हाला तर काहीच वाटत. अरे ती लक्ष्मी आहे, ग्रहलक्ष्मी आहे, धर्मपत्नी आहे, प्रत्येकाचं कर्तव्य तिथं सांभाळ. थोडं ते काय जनावर आहे का काय? ते मारवाडी कसे का असत बिचारे लक्ष्मी पूजनाच्या वेळेस स्त्रीला आदरानं भेटले, कारण ते लक्ष्मी समजतात ते स्वतः. आपण चाललो काय थाटा माटा दाबून लग्नाच्या वेळेस नुकती करतो, ती सोयीनं खात नाही. काय पदार्थ करते, अनाठाई खर्च करीत नाही, लक्ष्मी पूजन करतात. लक्ष्मी माता लक्ष्मी येते. स्त्रीला काय समजतात ते लक्ष्मी समजतात. आणि खरं स्त्री एक क्षणाची पत्नी नाही, अनंत क्षणाची कोण आहे ती माता आहे. माता आहे हे कळून घेणाऱ्याला आहे, न कळून घेणाऱ्याला काय, हे कळणाऱ्याला आहे. हे रामायण आहे. रामायण म्हणजे आपलं ताकापुरतं रामायण नाही, खरं कळून घेण्याचं हे काय. हो, येऊन पाहतात तर सीता दिसन, मग माग घेत घेत चालले ते एक पक्षी धडपडत होता, त्याचं नाव जटायू. रामराय विचारतात, का रे बाबा ही अशी अवस्था तुला का झाली? ते म्हणतात, हे प्रभू, तो दशानन विश्वाची जननी निर्विकल्प रूपिणी असणारी सीता घेऊन चालला, हे मला पाहलं गेलं नाही. आणि जितकी आपल्याकडून यथाशक्ती तथा तितकी भक्ती म्हणून मी त्याच्यावर झडप घातली, त्यानं माझे पंख उपटून टाकले. रामा, त्यानं माझे काय केले? त्यानं मला विचारलं, तुझं मरण कसं काय? चोराला सांगत असतील का इतके पैसे जवळ आहे म्हणून? व्यवहारातही थोडं धूर्तपणा चतुरपणा पाहिजे. यानं खरं सांगितलं. आता लंकेमध्ये विचारलं होतं आमच्या मारुतीरायाला, तुझं मरण कशात आहे? म्हणे शेपटीत. आता त्याला मरणच नाही, तो चिरंजीव आहे. आजही रामराया ब्रह्मस्वरूपात लीन झालेले आहेत, पण अयोध्येमध्ये हनुमंतराया अजून तुमच्या आमच्या सारखे आहेत. म्हणून आजही पंतप्रधान आणि योगी जे जातात ते हनुमान मढीवर जातात आणि नमस्कार. म्हणजे हनुमान मढीमध्ये आज रामरायाचा सगळा कारभार कोण पाहता अयोध्येचा? म्हणजे अयोध्या बेवारशी नाही. अयोध्येत आजही जरा डंक लागत नाही. लाखोच्या संख्येनं लोक अयोध्येत आले. ती घाण काढून टाकाय करता 1992 ला त्याच्यात हे एक वानर होतं. 1992 ला सगळ्याला वाटायचं की एक बॉम्ब जर पडला तर इतके लोक आता ठार होणार. हे कोण सांभाळ केला आमचा? अरे हनुमंतरायानं केला, हनुमंतरायानं केला. तिथं रामायण चालतं, तिथे हनुमंतराय असते गुप्त रीतीनं, आपल्याला कळत नाही. तिथे हनुमंतराय असते. वारं असो वावधन असो, तिथं कोण असतं? हो, त्या वाऱ्या वावधनापासून आपल्याला सांभाळतात. आपल्याला दृष्टी लागते फक्त पाहण्याची. आज हनुमानगडीत कोण विराजमान आहे? हो, व्यवस्थापन पत्र कोणाकडे आहे? कारण ते चिरंजीव आहे. कोण? हनुमंतराय. ते पाहतात, हे राम आहे. त्याला विचारतात, बाबा तुला जिवंत करू का जटावीला? ते म्हणतात, नाही, तू भेटला रामा हेच माझं परम भाग्य आहे. अंती जया जे आठवे तो तेची गती ते पाविजे, म्हणून भजिजे मातेची त्वा. अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंती जया जे आठवे तो तेची गती ते. रामा, माझं काय भाग्य आहे रामा, अंत समय तू मला भेटला. हा देह सोडायच्या वेळेस तू, जे रामप्रभू या शरीराला जन्म देणारे दशरथ राजा त्यांच्या अंत्यसमयी हजर राहू शकले नाही, ते त्या जटायूची अंत्यविधी करतात. भाग्यवान आहे तो जटायू, त्याच्या भाग्याला पत्रावार नाही. रामरायानं त्याची काय केली? अंत्यविधी केली. कोणाची? जटायूची अंत्यविधी. तिथून पुढे ते जे आले ते एक माय माऊली वयाच्या 8व्या वर्षापासून तर 8 वर 0 म्हणजे किती वर्षाची झाली आता? जग म्हातारी झाली. ती वाट पाहत होती. ही कोण आहे? ही एका भिल्ल राजाची कन्या. भिल्लाचा जो राजा आहे त्याची कोणी कन्या आहे. तिचं नाव शबरी. काय नाव आहे तिचं? शबरी. हिचा इतिहास कसा आहे की तिच्या वडिलांना तिच्या लग्नाच्या वेळेस, पूर्वी लहानपणीच लग्न व्हायचे,
एक भला मोठा वाडा, त्याच्यामध्ये कोंबडे, बकरे, ससे सगळे भरून ठेवले. आता हे लेकरू 8 वर्षाचं, ती विचारती वडिलाला, पिताश्री हे कशा करता? जसं लग्न असलं ना मुलीचं, आपल्याकडे गहू, तांदूळ, साखर, तुपाचे डबे, तेलाचे लागत ना, साठवून ठेवतो का नाही आपण, यानं हे साठवून ठेवले. ती म्हणती हे कशा करता? म्हणे बाई, तुझ्या लग्नाकरता आपल्याकडे मोठमोठाले पाहुणे, चांगले चांगले, त्यांचा पाहुणचार. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. 8 वर्षाची बालिका आहे, काय आलं? आपल्याकडे तर 100 वर्षाची होती माय, तर म्हणती त्याला बाळ नका घालू, अजून 9 तासात राहिला. चाललो कोणीकडं? 8 वर्षाची बालिका आहे, भिल्ल समाजातली आहे. काय भाग्याचा उदय आहे तिच्या. तिच्या डोळ्यातून टळकन पाणी आलं. एक क्षणिक सुखा करता. आणि इतकी जर पशु हत्या होत असेल तर धिक्कार असो त्या लग्नाला, पण बापा पुढं काही चालत नाही. सगळे सामसूम झालेले आहेत, वडील झोपलेले आहेत. अशा वेळेस ही मायबाई उठली, जगाची जननी शबरी माता, आणि दरवाजा मोकळा केला. ते सगळे श्वापद सोडून दिले आणि स्वतः आई देखील पंपा सरोवरावर आली. धुळ्यापासून 100 किलोमीटर अंतरावर गुजरातमध्ये आवाह डांग ज्याला म्हणतो आपण, तिथं हा पंपा सरोवर. तिथं मोदीजीनं कुंभमेळा भरवला होता, शबरी कुंभ. त्याच्यात या पामराला हे आमंत्रण होतं, शबरी कुंभ म्हणून. तिथं शबरीचं मंदिर बांधलं मोदीजीनं. पंपा सरोवरावर चांगली व्यवस्था केली. आणि आम्ही जेवढे केंद्रीय सदस्य होतो, 300-350, तितक्यांना सगळ्यांना म्हणजे क्वार्टर टाईप रावट्या तयार केल्या. त्याच्यामध्ये आमचं बसायचं, चिंतनाचं, आरामाचं आणि बाथरूम वगैरे सगळं. कशात केलं हे सगळं? एवढ्या रावट्या, एवढा मोठा सोहळा, सगळे संत आले होते, सगळ्या आखाड्याचे, वारकरी संप्रदायाचे. हा मोठा सोहळा तिथे केला. शबरीचं मंदिर सुद्धा बांधलेलं आहे. ही शबरी तिथं त्या पंप सरोवरावर आलेली आहे. तिथं मतंग ऋषी तपश्चर्या करीत होते. कोणते ऋषी? मांग समाजात जे जन्माला आलेले. म्हणून मांगाला तुच्छ लेखो नका. आपलं मन आहे, मांगण फुटल पांग. मांग म्हणजे पहिलं गावाचं रक्षण करणारा, जागल्या. गावापासून तर देशाचं रक्षण करणारा हा शूरवीर वर्ग आहे मांग. आणि आपण त्याला ए मांग्या काय बोलतो? आपण कोणाला टाकून बोलतो. आजही आपल्या माय बहिणी, एखादी बाई आली मतंग समाजातली अमावस्या मागायला, तिला देवी समजून तिला कुंकू, तिला वाढतात, भरभरून सूप देऊन वाढतात का नाही अजून आपल्या भागात पाहतो. हे मांगल्याचं प्रतीक आहे. कशाचं? मातंग समाज तुच्छ आहे, एक आपलं स्वरूपच आहे. मातंग आपल्याला सोडून आपल्यापासून दूर का गेले ते अज्ञानी लोक? त्याचं हेच कारण आहे. आज आपलं खिंडार पडत चाललं आपल्यात, हे आपल्या मूर्खपणामुळं, आपल्या अज्ञानामुळं. अजूनही सुद्धा आपण त्यांना दूर करतो. दूर करू नका, ते आपले आहेत, भोळे भाबडे आहेत, पण आपले आहेत. त्यांना समजत ते फितरले एकदा की मग आपलं ऐकायला तयार होणार नाही. सगळे आपलेच आहे. हे मुसलमान तर कुठले आहेत बिचारे, आपलेच आहे. अहो सांडू एखादा, त्याला आपल्याला सगळा त्रास द्यायला लोक. सांडू तर सांडू भाई झाला. एखादी मुलगी त्यांच्या तडाख्यात जर सापडली तर कुसुमचं कुलसंबी केलं काय त्यानं दुसरं तिसरं. ही परिस्थिती झाली आज आपली या जगात. म्हणून सावध राहायची गरज आहे. रात्र वैरायची आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. हे साधू संत संन्याशांना हा प्रचार करायला पाहिजे का नाही महाराज? का आपला मठ मंदिर सांभाळायचा, जगाच्या बाहेर पडायला पाहिजे कधीतरी. प्रसंग आला तर जगाच्या घराच्या बाहेर पडल्याशिवाय हे आटोक्यात येत ना. आज शेकडो साधू संत घराच्या बाहेर पडलेले आहेत. स्वामी विवेकानंद सारखे, स्वामी सत्यमित्रानंद, अवेद्यनाथ, आणि आज जे मुख्यमंत्री आहे हे तरी कोणाकरता मरमर आहे? या देशाचं संरक्षण करण्याकरता. तुझं 60 जनन हे मरण, तुझं 60 मरण हे, तेरा वैभव अमर रहे मां, हम दिन 4 रहे न. हे माते, तुझं वैभव राहायला पाहिजे. आम्ही आज आहे, उद्या. आणि हेच माझ्या मनात आल्यामुळं आपल्या भागात कुठेतरी जर जागा भेटली
तर भारत माता आपण स्थापन करू. गडावर जागा कमी पडली आपल्याला. मग तिथले आपले जिजा, त्यांचं नाव काय, बबनरावजी उबाळे, ते म्हणे माझी जागा घ्या. म्हणलं बाबा घरचा विचार करणार नाही तर मला शिवाय देतील. ते सगळं घरच्या घरच रजिस्ट्री ऑफिसला आलं. आत्ताच रजिस्ट्री करा म्हणे त्याच दिवशी, आणि दुसऱ्या दिवशीपासून कामाला सुरुवात झाली. कशाला सुरुवात झाली म्हणे आता हे जर खोल्या काढायच्या याला काय कोण देणार. राम उभा राहतो सत्य संकल्पाचा, तुमच्या मनात खोट नसू नये. तितक्यात अरविंदराव चव्हाण आले. ते म्हणे माझंही काही लागत देणं. तो म्हणे 200 गोण्या लागल म्हणे. कोण म्हणे तो मिस्त्री हे करायला. ते म्हणे आपल्या 140 घेऊन जा म्हणे. 150 गोण्या लागलीच पाठवून दिल्या. ते उमराचा वाघ बिचारा कधी नव्हत येणार तिथं आला. तो म्हणे मलाही देणं आहे काहीतरी, मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यानं 150 गोण्या पाठवल्या. अशा 500 गोण्या झाल्या. साहेबांनी काम झालं. आता तर पैशाला पैसाच लागत चालला. आपले आदरणीय वकील साहेबांना 2.5 लाख रुपये दिले. चला करा पेमेंट लोकांना. अरे राम कोणता आहे, सद वासना ज्याच्या ठिकाणी आहे. आणि हे करावं आपण. दान धर्म देह देवाच्या कारणी. आपला आलेला पैसा देवाच्या, काही 1 रुपया जर आला तर त्याच्यातले 2 आणि हे देवाच्या कारणी लागायला पाहिजे. तसं आपलं आयुष्य देवाच्या कारणी लावील जा भल्या माणसा. हो, 1 रुपया जरी आला, आपली 1 भाकरी असली तर सत्पूर भाकरी सुद्धा बाजूला ठेवीत जाव. कोण कधी येईल काही सांगता येईल. म्हणून पूर्वीचे लोक दुर्डीत कधीही कोणी आलं की त्याच्याकरता भाकरी असायची. अग्नी जतन केल्या जायचा. काय हो, काय संस्कृती सगळी विकृतीच होत चालली. चाललो कोणीकडे आम्ही. सडा संमार्जन सुद्धा राहिलं नाही, प्रेम राहिलं नाही. प्रेम वजा झाल्यानंतर काय स्मशानभूमीच ती. ज्या गावात वैष्णव नाही ते गाव म्हणजे स्मशानभूमी आहे. आणि स्मशानभूमी म्हणजे काय, आडवाई. आणखीन कोणत्या शब्दात सांगायचं सोपं. हो, त्या गावाचं मुख सुद्धा पाहू नाही. म्हणून जन्माला या, काहीतरी माणूस बना. माणसाचे मुमुक्षु बना. मुमुक्षु होऊन जर संताला शरण गेलात तर राम आणि तुम्ही भिन्न नाही. हे रामायण आहे. रामाचं जे वैभव आहे ते तुमचं वैभव आहे. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस. हो, त्याला कोणत्याही प्रकारचं भय नाही, मोह नाही, चिंता. ही शबरी माता आहे. मग ती कुठे गेली शबरी माता? पंपा सरोवर गुजरातमध्ये तिथं आली ती. आणि एका झाडावर जाऊन बसली. ते मतंग ऋषी उठायच्या आधीच तिनं ते स्नानाला जायचे ठराविक अंतरावर मतंग ऋषी तो रस्ता साफ करावा. त्याच्यावर फुलाची बिछाईत, फुलं वगैरे असायचे जंगलाली बिछाईत करावं. काही फळं सापडले की तिथं नेऊन ठेवून द्यावं. आणि पुन्हा आपलं झाडावर. असे बरेच दिवस झाले. मतंग ऋषीच्या लक्षात आलं हे कोण करतं. पण शबरी लक्षात आली. अरे ही शबरी माता आहे. म्हणे बेटी तू काय, कोणाची कोण, काय कुठून आले. म्हणे महाराज मी भिल्लाच्या राजाची मुलगी शबरी आहे. आणि माझ्या लग्नाच्या प्रसंगी त्यांनी असा अत्याचार, त्या पशुला मारण्याची हिंसा आरंभिली. ते मला पाहवलं गेलं नाही. मी ते सगळे सोडून दिले आणि इकडं आले. धन्य आहे म्हणे तू. ज्या बोले बेटी तेरे को राम मिलेगे, राम मिलेगे, राम मिलेगे. आणि तिला राम भेटले. हो, ती रामाची प्रतीक्षा करायची. कधी येशील रघुराया, भोळ्या शबरीची भोळी ये रे माझ्या. रोज रामाची आठवण करायची. कधी राम येतील, आज राम येतील, माझ्या कुटीला पावन करतील. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का
जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आगमन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का आगमन होगा, कुटियों का पावन होगा। शबरी माता प्रतीक्षा करू लागली रामाची. राम येतील, राम येऊन माझ्या राम आले म्हणजे जन्माचं काय होईल हा सगळ्या याचा अर्थ, तात्पर्य अर्थ. आले राम, आनंद झाला तिला. ती रामाला बोर द्यायची, लक्ष्मण पाहायचे. बोर खाताना कोण पाहिजे? लक्ष्मण. लक्ष्मणाला बोर दिले. हे कोण खाईल म्हणे घाण? लक्ष्मणाचं क्षात्र देश निर्माण झाला, असं घाण खात असेल का क्षत्रिय लोक? रामाला काय म्हणे, कसं आहे रामाचं काम काही कळतच नाही. रामानं शबरीचे कोणते बोर खाल्ले? इतका वेळ आहे का रामभाऊ? अरे प्रेम प्राशन केलं का गोष्टी बोर खाल्ले? रामानं प्रेम प्राशन केलं, प्रेम घेतलं. सबसे ऊंची प्रेम सगाई. जिथं प्रेम असेल तिथं जसं असेल तसं देवाला मान्य आहे. पोहे सुदामा देवाचे फके मारी हो, काय त्याला चांगले भेटत नव्हते का? काय फोडणी देऊन केलेले? इतका वायाला गेलाय का रामभाऊ आमचा? पण प्रेम, सुदाम देवाचं काय प्रेम. विदुर काकाच्या कन्या, गण्याला काय कन्या भेटत नव्हत्या का? काय उपवास पडले होते, दुष्काळ पडला याच्या घरी, पण कन्या. आणि दुर्योधनानं पंचपक्वान्न केले तर म्हणतो मला उपवास आहे आज. केळ तो हो, दुष्टाचं अन्न खात जाऊ नये. कधी काढतील काही सांगता येत, याला काही विसरून. म्हणून दुष्टाचं अन्न खात जाऊ नये, दुष्टाच्या घरी कधी जात जाऊ नये. आपली मती खराब व्हायची भीती आहे. फळाची संगती उपयोगाशी नाही, आपला अपाय. हो, दुष्ट लोक जर सुधरत नसतील आणि तिथं तुम्ही जर गेला, तुमची मती सुद्धा ती मग हाय म्हणतो का माळ काऊन काढली, गावात राहून माशीची वैर कशाला, कुठे शिकला वाटतो धंदे. अरे निष्ठा बळकट ठेव. काय ठेव? निष्ठा. निश्चयाची तुका म्हणे हो. विभीषण लंकेत होता पण रामाला विसरला नाही, राक्षसाच्या याच्यात होता. सक्के भाऊ त्याला उपद्रव करीत होते पण ऐकलं नाही. माझा संबंध कोणाशी आहे? हे 2 दिवसाचे येते भाऊ माय वगैरे. कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जलवत, पण माझा खरा मायबाप राम आहे. हा विभीषण आहे. हा कोण आहे? विभीषण आहे का नाही बापा? हा कोण आहे? विभीषण आहे. आमचं तुम्ही म्हणता काय झालं, आमची घसवट आहे म्हणून. हा कोण आहे? विभीषण आहे. निष्ठा ढळू देऊ नका. एकदा माळ घातली की बापही खाणारा असला, माय खाणारी असली, घरात कोणी खाणार असलं तर तुम्ही सावध राहा. नाही तर ते म्हणते बापा आम्ही खातो सोन्याचा घास. ते सोन्याचा घास आहे होय रे? कशाला सोन्याचा घास म्हणेन सोन्या? काही सांगता येत नाही. म्हणून कुठेही डगमगू. एकदा माळ घातली की घातलीच. आमची भारतीय स्त्री ज्याच्याशी एकदा लग्न केलं की त्याचा संसार ती निभवतीच बिचारी. तसं देवाशी आपल्या बुद्धीचा संबंध आला तर आता डगमगू नका. ती माळ कायमच राहू. काही सांगत बसतं आपलं. मोठे पाहुणे भेटले आमचे, लयच पाहुण्याचं फुफुट आणते तर मग काहीच चाललं ना. इथं साधू संताला शिव्या द्यायला तो चालतं, एखाद्याचं काही देव धर्म फेकून द्यायचं तो चालतं, मूर्खपणा करायचं तो चालतं, कीर्तन मोडायला चालतं. तिथं चालत नाही तर तुझं मूर्खाचा प्रभाव पाडून घेत असतील का? खळाची संगती पाठ आहे का नाही भल्या माणसा? खळाची संगती
आपला अपाये, हो दुष्टाच्या संगतीत आपला अपाय, मग तो आपला बाप असो का माय असो, अशा दुष्ट बुद्धीपासून दुष्ट शिकवणीपासून दूर राहत जाव, त्याचा आदर करीत जाव, माय बाप म्हणून व्यवहारिक स्तरावर, पण त्यांचे विचार आत्मसात करीत जाऊ नाही. ते जर म्हणले चाल तू अनवस आहे, चाललाच का बोंगाडेवानी? हो माळ एकदा घातली, एकदा का माळ घातली, आता मला पसंत नाही असं येड्यावानी म्हणत असते. मी मोठा साहेब येईन ते आमच्या खात्यात नाही जमणार, याला मी बोंगाड्या म्हणेन. मोठा क्लास 1 ऑफिसर नाही तो. अरे ती आपली धर्मपत्नी, एकदा माळ घातली ना तुम्ही एकमेकाला, तर ते स्वतःला तुम्ही असं समजायचं महादेव पार्वती विठ्ठल रुक्मिणी अर्धांगिनी, ती शक्ती आहे, शिवानी शक्ती आहे. मग ते पती पत्नी ते अधार्मिकतेचं लक्षण आहे का शिवशक्ती आहे? ती शिवशक्ती आहे. म्हणून स्त्रीला काळी गोरी असं समजायचं नाही, तिचं व्यंग पाहायचं. हे आमचं शास्त्र आहे. तस्मात शास्त्र हे रामरायानं दाखवून दिलेलं आहे आम्हाला. कसं वागाव संसारात, कसं वागाव संसारात, काय कराव, परमार्थ कसा, हे साधू संतांना देवानं आम्हाला सार काय असार काय, प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या, अवश्य पाहिजे आचार्या. म्हणून साधू संत श्री गुरु शिवाय प्रवृत्ती धर्म काय निवृत्ती हे आम्हाला कळू शकत, हे तिथं कळत असत. शबरी मातेला खूप आनंद झालेला आहे. रामराय म्हणतात तुला मी पूर्ववत करू का आता, पूर्व अवस्था तारुण्याची. दाही रामा धन्य मी झाले, शरण तुझे हो रामा मी धन्य झाले. तुला मी आता असं सांगते, ऋष्यमुख पर्वत आहे पुढं, तिथं तुझी वाट पाहत बसतो. अंजनी पुत्र वाट पाहत बसलेला आहे, फार तुझी सेवा करणार तो. तिथं गेलेले आहेत दास्यत्व निकट हनुमंते पै केले म्हणून हनुमंतानं रामरायाला पाहता साष्टांग नमस्कार घातला. प्रेमाश्रू आले दोघांच्या डोळ्यातून. आणि हनुमंतानं सांगितलं, हे प्रभो आमचा वानराचा राजा सुग्रीव आहे. कोण आहे? सुग्रीव आहे, पण त्याच्यावर त्याच्या भावानंच अन्याय केलाय. त्याचं नाव वाली आहे. काय त्याचं नाव? वाली. त्यानं त्याच्या भावाचं राज्य तर घेतलं सुग्रीवाचं, पण पत्नीचं हरण केलेलं आहे त्यानं. असा तो दुष्ट आहे. रामराय म्हणतात त्याची सोय आपण पाहू, त्याला समजावून सांगू काय करायचं ते माझ्या अवतारात मी ते काम करीन. हा प्रसंग तुम्हाला उद्या ऐकायला मिळेल. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. रामचंद्र भगवान की जय. सर आरती. श्री दर्शन मात्रे मना कामना पुरते जय देवा जय. रत्ना खचित फारा तुझ गोरे कुमरा, दारणाची मोठे कुमकुम केशारा, गणिता मुला शोभा बरबा, मोरे चरण आगर्या. कामना पुरते लंबोदर पीतांबर भंवर वंदना. कष्टी पावावे निर्वाणी रक्षावे गुरुवर गजवदन. देव देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मना कामना पुरती जय. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री
जय जय राम आरती गोवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती गोवाळू पाहू सुंदर मेघश्याम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आरती गोवाळू पाहू सुंदर मेघश्याम आरती गोवाळू पाहू सुंदर मेघश्याम स्वराचे आट करी धनुष्यबाण नकाचे हात करी धनुष्यबाण कनकाचे आट करी धनुष्यबाण नकाचे हात करी धनुष्यबाण मारुती हा पुढे उभा हात जोडून आरती पुढे उभा हात जोडून श्रीराम जय राम जय जय राम 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 आरती गोवाळू पाहू सुंदर मेघश्याम 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 भरत शत्रुघ्न दोघे चौऱ्या धारीती भरत शत्रुघ्न दोघे चौऱ्या धारीती सिंहासनी आरूढले जानकी पती श्रीराम जय राम जय जय राम 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 आरती गोवाळू पाहू सुंदर मेघश्याम 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 लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची हे लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची लक्ष्मणाने सेवा केली रामचंद्राची 14 वर्ष आहार निद्रा नाही तयासी 14 वर्ष आहार निद्रा नाही तयासी हे 14 वर्ष आहार निद्रा नाही तयासी 14 वर्ष आहार निद्रा नाही तयासी श्रीराम जय राम जय जय राम 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 आरती गोवाळू पाहू सुंदर मेघश्याम 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 विष्णुदास नामा म्हणे मागणी ती विष्णुदास नामामध्ये मागणी ही विष्णुदास नामा म्हणे
नीती अखंडित सेवा घडो रामचंद्राची अखंडित श्री राम जय राम जय जय राम 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 आरती मोहनो अभुंगर वेगशा आरती मोहनो अभुंगर वेगशा आरती भगवान प्रभु सुंदर मेघचा आरती भगवान प्रभु सुंदर मेघचा गालीन लोटांगण वंदीन चरणा डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदे भोजन भावे वारेन मनेन त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुत्य सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं महादेव देव हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे परपूर्ण करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि द्वैतं नमामि मन्त्रपुष्पाञ्जलि समर्पयामि पुण्डरीकवरदारि विठ्ठलं जय